फ्रेंड्स, आज आपण स्टार्ट करत आहोत मॉडर्न पिरियोडिक टेबल, अर्थातच त्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल म्हणणार आहोत. ठीक आहे. तर बाळांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पिरियोडिक टेबल हा किती महत्वाचा आहे, किती लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत त्याच्यावर काम करत आहे. डोबिनेट्स यांनी स्टार्ट केलं होतं, मग न्यूलँड्स, मग मेंडेलिव्ह, आणि आता डायरेक्टली मॉडर्न पिरियोडिक टेबल. म्हणजे जसा पिरियोडिक टेबल या ठिकाणी फॉर्म होत आहे, तर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये काय होत गेली, इम्प्रुव्हमेंट होत गेली. आणि प्रत्येक जे नेक्स्ट सायंटिस्ट येत होते त्यांनी प्रिव्हियस सायंटिस्टची थोडीफार आयडिया त्या ठिकाणी युज केली आहे. डायरेक्टली म्हणजे डेमेरिट्स कुठल्याही सायंटिस्टचे नाहीये, प्रत्येकाने काहीतरी थोडंफार त्याबद्दल फायद्याचं आपल्याला सांगितले आहे आणि त्यानुसार मॉडर्न पिरियोडिक टेबल आपला या ठिकाणी व्यवस्थित बनत गेलेला आहे. तर त्याचं इम्पॉर्टन्स तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचा स्टडी तुम्ही व्यवस्थित करा. तर स्टार्ट करू. पेज नंबर आहे आज 21 आणि मी आहे इर्शाद सर. तर स्टार्ट करतो मग. ठीक आहे. तर मग द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम एन अरेंजमेंट ऑफ एन एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. बाळांनो, आतापर्यंत जे काही शिकलोय आपण तीन सायंटिस्ट पर्यंत, तर तिथून आता थोडस आपण आजपासून चेंज करत आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं काय, आपण काल लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ बघितला होता. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं का, एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट ऑफ एलिमेंट, तर ती थोडीशी आता अगोदर कशी होती, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस होती. बट आता लक्षात घ्या, अरेंजमेंट ऑफ एलिमेंट कशी आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तर दॅट इज द बेसिक डिफरन्स. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्हाला ॲटॉमिक नंबरवर विचार करायचा आहे, आतापर्यंत तुम्ही ॲटॉमिक मास साठी विचार करत होते. ठीक आहे. तर याचा अर्थ काय बघा, द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर अॅक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. तर बाळांनो, त्यांचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही पिरियोडिक टेबल जो काही असेल, जर तुम्ही ॲटॉमिक नंबर नुसार जर बनवला असेल, तर तुम्हाला एलिमेंटच्या प्रॉपर्टी प्रेडिक्ट करणं, म्हणजे स्टडी करणं, आपण त्याला म्हणू डिटरमाइन करणं, हे आणखी करेक्ट जाईल, सोपं जाईल आणि बरोबर ठरेल. त्याच्यामध्ये चुका ह्या खूपच कमी राहतील. म्हणून तुम्हाला या ठिकाणी पिरियोडिक टेबल जो बनवायचा आहे तो ॲटॉमिक नंबर नुसार तयार करायचा आहे. ठीक आहे. तर मग यामध्ये द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. लिहून दिलंय मी तुम्हाला अगोदर. मॉडर्न पिरियोडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल ऑफ एन एलिमेंट आर अरेंज इन द अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक नंबर. सी टेबल 2.7. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे 2.7 टेबल आहे, तो टेबल तुम्हाला बघायचा आहे. त्या टेबल मध्ये जे काही एलिमेंट ठेवलेले आहे ते ॲटॉमिक नंबर नुसार ठेवलेले आहे, ॲटॉमिक मासेस नुसार ठेवलेले नाही. म्हणून आपण याला मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतोय. मेंडेलिव्ह नाही, मॉडर्न. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हा ॲटॉमिक मासेस नुसार होता. मॉडर्न पिरियोडिक टेबल हा ॲटॉमिक नंबर नुसार आहे. यामध्ये ऍज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल अपेअर टू बी रिमूव्ह. आणि हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मेंडेलिव्ह यांचे जे काही डिमेरिट्स आहे ते या टेबलमध्ये रिमूव्ह करण्यात आलेले आहे. तो आपला आता प्लस पॉइंट आहे. However, ambiguity about the position of hydrogen is not removed even the modern periodic table. But बाळांनो, आणखी सुद्धा पोझिशन ऑफ हायड्रोजन हा जो ड्रॉबॅक आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन हा ड्रॉबॅक आणखी रिमूव्ह झालेला नाही. इव्हन मॉडर्न पिरियोडिक टेबल सुद्धा तयार झाला, बट हायड्रोजनची पोझिशन आणखी फिक्स्ड नाही. आणि तुम्ही हायड्रोजनची पोझिशन बद्दल मेंडेलिव्ह यांचा 4th डिमेरिट्स आपण बघितला होता. तिथं तुम्ही तो लेक्चर जाऊन बघा, तिथे तुम्हाला लक्षात येईल पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय आहे. यामध्ये we have seen in the previous standard that electronic configuration of an atom, the way in which electrons are distributed in the shell around the nucleus is determined by the total number of electrons in it. बाळांनो, 9th ला तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केला असेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके, तुम्हाला तसं तर सगळ्यांना माहितीच असेल, बट तरी सुद्धा मी एक एक्झाम्पल तुमच्यासाठी या ठिकाणी लिहितो. जसं की बाळांनो,
सोडियमचा आपण एक्झाम्पल घेऊ. कशाचं एक्झाम्पल घेऊ आपण? सोडियमचा. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल बाळांनो? 2,8,1. याचा अर्थ काय आहे बाळांनो? याच्या फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन ठेवू शकता तुम्ही? 2. सेकंड शेल मध्ये 8 आणि थर्ड शेल मध्ये 1. याला आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमचं कशावर डिपेंड करते या ठिकाणी? त्यांचं म्हणणं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे काही तुमचं डिपेंड करत आहे ते टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन युनिट्स, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर काय करत आहे? डिपेंड करत आहे. जेवढे इलेक्ट्रॉन असणार त्यानुसार तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरणार आहे. जसं की आपण कार्बनचं बघितलं होतं, कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा 6 आहे, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार? 2,4. म्हणजे त्याच्या फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसणार आणि सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन बसणार. म्हणजे बाळांनो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिपेंड करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉन नुसार तुमचे शेल्स सुद्धा डिपेंड करणार आहे. म्हणजे जे काही शेल्स आहे तुमचे ते किती शेल्स असणार हे तुमच्या इलेक्ट्रॉनवर डिसाइड करणार आहे, डिपेंड करणार आहे. म्हणून या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड आयटम इज सेम ॲज दॅट ॲटॉमिक नंबर. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे हे टोटल नंबर ऑफ ॲटॉमिक नंबरला कशा असणार आहे? इक्वल असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. The relation between atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. जे की आपण नंतर बघणार आहोत. मॉडर्न पिरियडिक टेबल ज्यावेळेस आपण स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला ॲटॉमिक नंबर मध्ये आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एक रिलेशन त्या ठिकाणी बघायला भेटेल. तसं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलंच आहे. आणखी तुम्हाला त्याबद्दल जास्त डिटेल मध्ये ज्यावेळेस आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बघू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल.